ज्या ज्या गद्दाराला आम्ही निवडून आणलं आणि ज्यानं पक्षावरती आघात केला किंवा पक्षावर गद्दारी केली त्या गद्दाराला परत मातीत घालण्याचं काम देखील आमच्या शिवसैनिकाच्या सगळ्या साथीनं आम्ही आमच्या उमरगा तालुक्यात आणि धाराशिवमध्ये केलं. फक्त पक्षासाठी पदर मोड करून खर्च केलेला आहे ते आमचे शिवसैनिकांचे देणी द्या आणि नंतर कुठं बोंबलं जायचं तिथं जावा हे माझं त्यांना आव्हान आहे. आम्ही 1986 पासूनचे शिवसैनिक आहोत. माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही आत्तापर्यंत शिवसेनेचा हा भगवा पताका खांद्यावरती घेऊन शिवसेनेची वाटचाल करत असून आम्ही आमच्या उमरगा तालुक्यामध्ये आत्तापर्यंत शिवसेनेचे खासदार आणि आमदार निवडून आणण्याचं काम आम्ही केलं. पण ज्या ज्या गद्दाराला आम्ही निवडून आणलं आणि ज्यानं पक्षावरती आघात केला किंवा पक्षावर गद्दारी केली त्या गद्दाराला परत मातीत घालण्याचं काम देखील आमच्या शिवसैनिकाच्या सगळ्या साथीनं आम्ही आमच्या उमरगा तालुक्यात आणि धाराशिवमध्ये केलं. आजच्या परिस्थितीला वास्तविक पाहिलं असताना आम्हाला असं वाटत होतं की ओमराजे खासदार हे जाणार नाहीत, कारण समोरच्यावर हे जे बोलायचे त्या वक्ताला गद्दाराची भाषा ह्यांच्या तोंडातून असायची, निष्ठेची भाषा असायची. पण त्या निष्ठेची विष्ठा या माणसाने कवा केली आणि कशी झाली हे आम्हाला बी कळालं नाही. आमच्या उमरगा तालुक्यातून अभूतपूर्व म्हणजे एक वेळ शिवराज पाटील चाकूरकरांना 40,000ची लीड होती, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा देखील जास्त 43,000ची लीड आम्ही आमच्या उमरगा तालुक्यातून दिली. पण अशा या गद्दाराने स्वतःच्या स्वार्थासाठी आणि स्वतःचं घर भरण्यासाठी या लोकांनी सत्तेच्या मोहापोटी माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि शिवसैनिकाच्या आणि मतदाराच्या पाठीत खंजीर खुपसलं. आम्ही यांना काम विचारत नव्हतो, आम्ही याला निधी मागत नव्हतो. आता भलं मोठमोठ्यानं हा माणूस सांगायला सुटलाय मतदारसंघाच्या विकासासाठी मी पक्षांतर केलं. आम्ही मागितलोय कधी निधी? त्यांना सांगावं आम्हाला. 1 रुपया एका गावाला आम्ही निधी मागितला आमच्या शिवसेनेच्या कुठल्या बी कार्यकर्त्यांना मागितल्याला सांगावं. पण या माणसाने या शिवसैनिकाच्या आणि मतदाराच्या पाठीत ज्या ठिकाणी खंजीर खुपसल्यामुळं आज रोजी आमच्या उमरगा तालुक्यातून या माणसाला परत मातीत घालण्यासाठी वाटेल ते आम्ही पराकाष्ठा करू. भलं तुम्ही ऐकलं असाल आमच्या शिवसैनिकांनी सांगितलेलं, आमच्या किडन्या ऐकून जर तुला पैसे जर खायची किंवा पैशावर तुला पालतं पडायची जर सवय असली तर आम्ही किडन्या विकून तुला पैसे देऊ, पण तू असा गद्दारी करू नये अशा पद्धतीची आमच्या शिवसैनिकाची हाक होती. परंतु या माणसानं इतका मोठा विश्वासघात केलाय, कारण उद्धव साहेबांनी आणि बाळासाहेबांनी स्वतःच्या मुलाला जसं सांभाळावं, स्वतःच्या मुलाला जसा आधार द्यावा. ज्यावेळेस माझा बाप मेला म्हणून छाती बडवून प्रत्येक स्टेजवर मताची भीक मागत होता, त्या काळात या माणसाला आधार देण्याचं काम माननीय बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव साहेबांनी केलं. या माणसाला 4 वेळेस तिकीट या शिवसेनेचं मिळालं. त्यावेळी 3 वेळेस आणि 1 वेळेस आमदार आणि 2 वेळेस खासदार झाला. परंतु या गद्दारानं या पद्धतीची जी नीती अवलंबली हे साफ सपसेल आणि खोटी असल्यामुळं हा आमचा असणारा जो कट्टर शिवसैनिक आहे, हा या शिवसैनिकाला आमच्या पैसा लागत नाही, फक्त पक्षाची निष्ठा आणि पक्षावर असणारं आमचं जे प्रेम आहे. आम्ही कदापि अशा या निष्ठा म्हणून विष्ठा खाणाऱ्याच्या मागं कधीच आमचा शिवसैनिक जाणार नाही, या ठिकाणी मी ठामपणानं सांगतो. आम्ही एकनिष्ठ असे माणसं पहिल्यापासून बाळासाहेबांचे, उद्धव साहेबांचे. या माणसाला आपल्या महाराष्ट्रात 2 नंबरचं मताधिक्य दिलं जनतेने. 2 नंबरच्या मताधिक्य देऊन सुद्धा त्यानं आपल्या मशाल चिन्हाची गद्दारी करून त्याने रातोरात तिकडे गेलेले आहेत. काय सस्पेंड ठेवला 2 दिवसाचा अमकं तमकं विचारतो. कुणाला विचारलं? चिंचुक फोडणाऱ्या बाईनं 3,000 दिले, तुम्ही तिला विचारायला गेले का? तू 3,000 रुपये मला दिले, तुला विचारतो मी निर्णय घेऊ का? एक बिगारी कामगार होता एक माझ्यासारखा, मी वस्ताद आहे, वस्तादचं काम करणारा माणूस आहे. काय त्याला विचारायला गेलो का तुम्ही? माझी निष्ठा आहे, मी तुला विचारतो बाबा मी आता तिकडे जाऊ का? तुम्ही म्हणले ना मोठे ना निवडणुकीमध्ये मोठे ना, आणि आता आमचा एक शिवसैनिकाचं, सामान्य शिवसैनिकाचं आव्हान आहे, इथून पुढे तेवढ्या मताने तो निवडून आला, इथून पुढे तो निवडून येणार नाही. ते आमची ठाम एकनिष्ठ शिवसैनिकांनी माझी आणि संतोष चौधरीची मी शपथ घेतो. आमचे खासदार होते ओमप्रकाश राजे निंबाळकर, यांना फक्त एकच आव्हान करायचं आहे या गद्दार खासदाराला मला, की आम्ही आमची बायका पोरं 15 दिवस काम धंदा सर्व सोडून
प्रत्येक घरात जाऊन लोकांच्या हातापाया पडलो, त्या उपकाराची परतफेड तुम्ही कशी करणार हे मला ओमराजे निंबाळकरांना ठाणून विचारायचं आहे. आणि माझं दुसरं एक आव्हान आहे, ह्या ओमराजेच्या दोन्ही निवडणुकीमध्ये मी एक सामान्य शिवसैनिक आहे. फक्त पक्षासाठी पदर मोड करून खर्च केलेला आहे. ते आमचे शिवसैनिकांचे देणी द्या आणि नंतर कुठं बोंबलं जायचं तिथं जावा, ही माझं त्यांना आव्हान आहे. आणि साहेब, पुराव्यानिशी सांगतो, या ओमराजेच्या निकाला दिवशी 40 हलग्याचा तापा घेऊन मतमोजणी केंद्राच्या बाहेर उभा राहणारा हा निष्ठावंत शिवसैनिक आहे. 70,000 रुपये वैयक्तिक बरोबराच्या कष्टाचे कामाचे पैसे दिले, ते निष्ठावंतांचे पैसे त्यानं देणी परत करावी आणि नंतर गद्दार गटात कुठं बोंबलत जायचं ते जावं. त्याचं उत्तर ओमराजे तुम्ही आता द्यायला हवं आहे आम्हाला. ओमराजा गद्दार आहे म्हणून बोलला. अहो नाही तेवढं हे झिजकोळ आम्ही केलं आणि त्याला आम्हाला दगा देऊन त्याने सिंधेशनेत गेला, त्याला आम्ही गद्दारच म्हणणार. विकासासाठी शिंदे गटात गेले म्हणते ते. विकासाची नाही काय नाही, त्याला घरा भरापाई गेला, विकासासाठी गेली. अहो आतापर्यंत कळालं नाही काय, 2 एकदा आमदार झाला, 2दा खासदार झाला त्याला कळालं नाही का त्याला. जो आहे ओमराजाने तो एकदम चुकीच्या पद्धतीने घेतलेला आहे. आम्ही धाराशिवकरांनी त्याला 3,28,000 मतांनी निवडून दिलं. त्याचं त्यांनी निवड आमचा घात केलेला आहे. आम्ही गुंपरांडा वाशीमधून आहे साहेब सगळे. आम्ही त्यांना 82,000 मतात लीड देता गुंपरांडा वाशीमधून. आणि ते म्हणतात निधी नाही, तर त्यांना 18 कोटीचा निधी आला. त्यांनी 18 कोटीचा केवळ 2 कोटी निधी आतापर्यंत खर्च केलेला आहे. आणि ते जो निधी आलेला आहे त्यांनी तो पण खर्च केलेला नाही आतापर्यंत. आणि ती स्वतःच्या निवड फायद्यासाठी ते शिंदे गटात गेलेलं आहे. आणि पुढल्या वेळेस आम्ही धाराशिव मतदारसंघातून ठाकरे गटातच खासदार करून लावणार आहे. मी सर्वनिष्ठ शिवसैनिक.